छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला। 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अमरावती, वाशिम, बीड, अहिल्यानगरला पावसाचा जोरदार तडाखा। काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे सुधावून मळून पडली। बेळगावच्या निपाणीमधील तवंदी घाटात ढगफुटी सदृश पाऊस। घाटमाथ्यावरील पाणी महामार्गावर, वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत। मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाला स्थगिती नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय। तुर्तास तरी मराठा विद्यार्थ्यांना एसीबीसी मधूनच शैक्षणिक प्रवेश। पुढील सुनावणी 18 जुलैला। मालवणच्या राजकोटमधील शिवसृष्टी आराखड्याच्या आर्थिक तरतुदीला मान्यता। पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश। राजकोटमध्ये उभारली जाणार भव्य शिवसृष्टी। सांगलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून भाजी विक्रेत्या महिलेची आत्महत्या। 60,000साठी संपवलं जीवन। आत्महत्येआधी चिठ्ठीत महिलेनं सावकारांची नावं ठेवली लिहून। मिरजच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। कडूंची तब्येत खालावली। काल मनोज जरांगे, महादेव जानकर, रविकांत तुपकर आणि खासदार निलेश लंके यांनी घेतली भेट। जगातल्या सर्वोत्तम ब्रेकफास्टच्या यादीमध्ये महाराष्ट्राची मिसळ 9व्या स्थानी। मिसळीसोबतच भारतातील छोले भटुरे आणि पराठ्याचा सुद्धा जगात सन्मान। नागाने गिळला घरातील भला मोठा चाकू। कर्नाटकच्या कारवारमधला प्रकार। अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर चाकू पोटातून बाहेर काढण्यात यश। सापाला नैसर्गिक अधिवासात सोडलं।